मित्रहो, IAS अधिकारी तुकाराम मुंढे म्हणजे सतत चर्चेत राहिलेले महाराष्ट्रातील एक अधिकारी. कामासाठी कणखर असलेल्या तुकाराम मुंढे यांची चर्चा त्यांच्या बदलीमुळे अधिक होत असते. जाईल तिथं ते आपल्या कामाचा धडाका लावतात, पण अवघं 1 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची बदली होत असते. अशा या तुकाराम मुंढे यांच्या आईंचं निधन झालं. त्यानंतर त्यांनी सगळ्या परंपरा बाजूला ठेवत आईच्या निधनानंतर जे विधी करायचे असतात ते विधी त्यांनी टाळले. आईचं निधन झाल्याचं प्रचंड दुःख तुकाराम मुंढे यांना झालं, पण आईसाठी कुठलेही विधी करायचे नाहीत असा एक मोठा निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतला. तुकाराम मुंढे यांनी 10वा 13वा गोड जेवण असे कुठलेही विधी होणार नाहीत असं जाहीर करीत सगळ्या कर्मकांडाला फाटा दिला. त्यामुळं आता मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा होते. तुकाराम मुंढे यांच्या आई असराबाई मुंढे यांच्या निधनानंतर परंपरेप्रमाणे नदीमध्ये अस्थि विसर्जित न करता तुकाराम मुंढे, अशोक मुंढे यांनी दारामध्ये एक वडाचं झाड लावलं आणि तिथे अस्थि विसर्जित केल्या. तुकाराम मुंढे यांनी म्हटलं की मला माझ्या आईचा नेहमीच पाठिंबा मिळत आलेला आहे. तिचं नेहमी म्हणणं असायचं की जी जबाबदारी किंवा भूमिका दिली जाईल ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडावी. पूर्वी आम्ही बदल्यांच्या विषयावर चर्चा करायचो, पण आता त्यावर बोलणंही थांबवलेलं होतं, कारण तो पूर्णपणे शासनाचा अधिकार आहे. निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचं रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणं ही खरी भक्ती आणि खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे. या विचारानं प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थीचं पारंपरिक पद्धतीनं नदीत विसर्जन न करता त्या शेतात विसर्जित केलेले आहेत असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं. तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाची जेवढी चर्चा होत आहे तेवढं कौतुक सुद्धा होत आहे.